स्वतः भ्रष्ट असावी असं कोणालाच वाटत नाही. नाईलाजाने का होईना पण आपण भ्रष्ट होत असतो हेही पण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या आपल्याला भ्रष्ट व्हायची पाळीच येऊ नये म्हणून आपण तुकाराम मुंडेंना पाठिंबा दिला पाहिजे. आता हे नुसतं अमेरिकेपुरतं नाही, देशामध्ये तीच परिस्थिती आहे, महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती आहे. जे कोण कुत्रं म्हणतं, कोण मांजर म्हणतं, कोण काय बोलतं, आणि अनेक तर असे जवळजवळ एका अर्थाने त्या कामाला जावलेलेच लोकप्रतिनिधी आहेत. तुकाराम मुंडे होण्याची स्वप्न पाहणारे लोक जवळजवळ नसतातच असं माझं म्हणणं आहे. माफ करा, काय अण्णा किती बोलपटपणा तुमचा. तुम्ही मागणी मांडली, प्रत्येक वेळेला ते हो म्हणले. तुम्ही अमुक पाहिजे म्हटले, ते हो म्हणले, आणि झालं ते मान्य केलं, ते निघून गेले. म्हणले याची लिखापडी कुठं काय झाली? काही नाही, तुम्हाला काही मिळालेच नाही. अण्णा म्हटले अरे तो यशवंतरावांचा शब्द आहे, तो त्यांनी मला जाहीरपणे दिलेला आहे. तिथपर्यंत पोहोचता आलं नाही, पण ते नावमेद झाले नाही. आता आपल्याला एवढं करूनही पोहोचता आलं नाही तरी सुद्धा नावमेद होऊ नका एवढं माझं म्हणणं आहे. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय बंधूंनो आणि भगिनी, या लिहिण्याच्या नादाला लागल्यामुळं आयुष्यभर विशेषतः उत्तर आयुष्यामध्ये अनेक अशा प्रकाशनाच्या कार्यक्रमांना जायला लागलेलं आहे. पण आजचा हा कार्यक्रम अगदी अभूतपूर्व आहे, किंबहुना एकमेव असा आहे. इतकी गर्दी, इतकी उत्सुकता ही केवळ पुस्तक प्रकाशन, लेखक किंवा कोण अध्यक्ष किंवा राजीव खांडेकर यांच्यासाठी ती नाही, आणि ती केवळ एका व्यक्तीसाठी आहे. हे माणसाच्या असण्यातलं जे अद्भुत आहे, जे फार क्वचित प्रकट होतं. असं प्रकट होताना एका अर्थाने घडत असलेल्या दंतकथेच्या नायकाला बघावं तसा हा नायक आहे आपल्यामध्ये. आणि हे फार कठीण आहे हो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की ज्याला मला सुरुवातीला सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे, त्याला आपण यायचं आहे, तर म्हटलं काय इतक्या लवकर कशाला. तुकाराम मुंडे तरुण आहेत अजून, त्यांचं काय, त्यांचं मूल्यमापन करायला अजून खूप वेळ आहे. पण प्रत्यक्ष वाचल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं, शफीबाई आणि शरद तांदळेजी, अमृताजी, की तुम्ही अत्यंत महत्वाच्या अशा एका उपक्रमाची सुरुवात केली. राजूने जे सांगितलं की बाबा हे इथपर्यंत झालं, पण आता हे तुम्हाला सतत पुढे नेत जायला लागणार आहे. हे उदाहरण तुम्हाला सांगतो की हे वाचत असताना हे मी बारकाईने वाचलेले, अगदी त्याच्यामधली किरकोळ चूक सुद्धा मी ताई मला भेटायला आल्या. म्हटलं 102 पानावर असं आहे, ते विद्यापीठ हे कलानगरला नाहीये, ते कालिना कॅम्पसमध्ये आहे, मुंबई विद्यापीठ. तर कलानगर लिहिलं गेलेलं आहे. कलानगरला तुम्हाला माहिती आहे, बाळ ठाकरेंचं मातोश्री बागला कलानगर मध्ये, बाळ ठाकरे कुठं आणि विद्यापीठ कुठं. तर ते काही असो, ती साधी किरकोळ चूक आहे, पण ती सुद्धा दुरुस्त करावी इतकं महत्वाचं पुस्तक आहे. तर मला सुरुवातीला हे लेखन अनुभवताना वाचताना मलाच दिसत होतो स्वतः. मी शेतकऱ्याच्या घरात जन्मलेलो आहे, आणि म्हटलं ठीक आहे ना, हे अडचणी असतातच, आपल्याला होत्या. आपण पुण्याला आलो तर हाताने स्वयंपाक केला 2 वर्ष मी MSc करत असताना. किंवा तुम्ही गणित घेऊन MSc झालात. ज्या खेड्यातल्या मुलाला इंग्रजी आणि गणित हे विषयच शिकवायला कोणी नसतं जवळजवळ, ही परिस्थिती होती. आणि अशा याच्यामध्ये गणित घेऊन पुढं शिकणं, उच्च गणित, कारण माझा थोडा संबंध त्याच्याशी आहे. मी फिजिक्स शिकलो, त्यामुळे अप्लाइड मॅथमॅटिक्स मला बऱ्यापैकी माहित आहे, आवडीचं पण आहे. क्वांटम फिजिक्स आवडीचं आहे. पण हे शुद्ध गणित ही आणखी फार विलक्षण गोष्ट आहे. हे मी तुम्हाला
नक्की सांगतो. ते आपण केलेलं आहे ही मला फार मोठी गोष्ट वाटते. मी सांगितलं की हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मनात असं आलं की आपण अशा कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला अजिबात लायक नाही आहोत. त्याचं कारण सांगतो तुम्हाला की हे सगळं सुरुवातीचं मी वाचलं म्हटलं अरे हे आपल्यासारखंच आहे. हे खेड्यातून पुढे यायचं, अभ्यासात हुशार असणं, अमुक हे सगळ्याच गोष्टी आपल्यामध्ये पण होत्या. पण ज्या वेळेला त्या स्पर्धा परीक्षांची जी झुंज आहे ती सुरू होते, तिथून हे सगळं काम एकूण वाचन आणि मांडणी ही रोमहर्षक होत जाते. विशेषतः काय होतं की जो जिंकतो ना त्याची कहाणी होती. जो त्याच्याबरोबर एक जिंकणारा जो असतो त्या शर्यतीमध्ये त्याच्याबरोबर हरणारे हजारो असतात आणि ते जवळजवळ त्याच्या इतके बुद्धिमान असतात. तर मी बऱ्यापैकी हे होतो पण मी कधी या शर्यतीत भागच घेतला नाही, कधी कुठल्याही स्पर्धा परीक्षेला बसलो नाही. सरळ मार्गाने चालत राहा, हा मनोवृत्तीचा फरक आहे. पण योगायोगाने मी लिहिणारा माणूस झालो, तिथे मी स्पर्धा केली नाही. तरी म्हटलं चला आपण याला लायक का आहोत. तर याचं कारण असं की अत्यंत युनिक, अत्यंत कठीण अशी झुंज देताना तुम्हाला किती गोष्टी सहन करायला लागतात, किती एक अंतिम विजय मिळवण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा पराभव पचवत त्या पराभवातून अधिकाधिक बळ घेत टिकून राहणं, याचं जर शिक्षण घ्यायचं असेल, हे जर शिकायचं असेल तर त्याच्यासाठी हे पुस्तक वाचणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत उपयोगी. मुंडे साहेबांना मी ही दुसरी माझी भेट आहे. आता आम्ही एखाद दोन वाक्य एकमेकांशी बोललेलो असो. संग्रामने सांगितलं तसं ते त्या इथं पुण्यामध्येच आपण भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये एकत्र होतो. दिवसभर त्यांचं बाकी काय नाही, ते संपूर्ण कोण काय बोलतोय, त्यातले मौलिक मुद्दे काय आहेत, महत्वाचे मुद्दे काय आहेत, ज्याच्यावर आता चर्चा केली पाहिजे किंवा आपल्याला आणखीन समजून घेतलं पाहिजे. हे जे आहे ना, वेळ अजिबात वाया न घालवणं कुठल्याही फॉर्मॅलिटीज मध्ये, ही फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं काय आहे जरा अधिकारी म्हणजे फार नुसतं हे नाही आहे. एकतर IAS अधिकारी हा मुळातच कमी बोलणारा असतो, अतिशय जपून संयमाने बोलणारा, आणि आपलं मत सहजासहजी प्रकट करणारा नसतो, त्यांच्या शिक्षणाचा भाग असेल तो. पण छान वाटलं, खूप छान वाटलं. याचं कारण असं आहे फार कठीण काळ आहे, तुम्हाला सांगतो. आज नुसतं आपल्या महाराष्ट्रापुरतं नाही, देशापुरतं नाही, जगभर एक प्रकारची काय म्हणूया, कशाच बद्दल काही वाटून घेऊ नये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणजे जगातला जो सगळ्यात शक्तिशाली देश असा आजपर्यंत मानला जातो, त्या अमेरिकेचा अध्यक्ष म्हणतो की काय, that Meloni, she was begging for a photograph with me. आणि इतकं असं कसं कुठलाही राष्ट्राध्यक्ष आणि इतक्या मोठ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष तो या पद्धतीने बोलतो. the people will follow me for licking my ass. हे पहा, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष इतक्या घाणेरड्या भाषेमध्ये बोलतो, हे भयंकर आहे. आपण सांस्कृतिक दृष्ट्या किती अधम पातळीला पोहोचलेलो आहोत. आता हे नुसतं अमेरिकेपुरतं नाही, देशामध्ये तीच परिस्थिती आहे, महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती आहे. हे कोण कुत्रं म्हणतं, कोण मांजर म्हणतं, कोण काय बोलतं, आणि अनेक तर असे जवळजवळ एका अर्थाने त्या कामाला लावलेलेच लोकप्रतिनिधी आहेत. ज्या प्रकारची आर्वाच्य भाषा ते करतात ते कुठं 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 महाराष्ट्र कुठं चाललेलं आहे. माणसाच्या शब्दाला, सुसंस्कृत असण्याला काही किंमतच उरलेली नाही. आता मला माहिती नाही, मी पण तरी सांगतो. म्हणजे महाराष्ट्र कसा होता एवढं निदान आपल्याला लक्षात यावं की राजकीय नेता, सत्ताधारी नेता आणि विरोधी नेता यांचे परस्पर संबंध कसे होते.
एक आता किती वर्ष झाली असतील मला सांग, मुळशीचा सत्याग्रह किंवा त्याच्या आसपासचा हे असेल, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि एका आंदोलनाच्या निमित्ताने एस एम जोशी हे उपोषणाला बसले. ते उपोषणाला बसल्यानंतर काही दिवस झाल्यानंतर ते काही जरा मागणं मान्य व्हायचं काही लक्षण दिसेना आणि अण्णांची प्रकृती बिघडली. ते कळल्यानंतर यशवंतराव स्वतः ते तिथे येऊन हजर झाले. यशवंतराव हजर झाल्यानंतर त्यांनी विचारलं, काय काय तुमच्या मागण्या? आता मुख्यमंत्र्याला काय ह्या मागण्या माहिती नव्हत्या, अशातला काय भाग नसतो, पण म्हटलं काय काय तुमच्या मागण्या? तर ते म्हणले हे अशी अशी एक मागणी मान्य. दुसरं काय की अमुक झालं पाहिजे, दुसरी मागणी मान्य. त्यांच्या लक्षात असं आलं की यांनी सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. ते म्हणाले अण्णा आता मग सोडता ना तुम्ही उपोषण? हो, तुम्ही हे सगळं जर मान्य करत असाल तर माझी तयारी आहे. तर तोपर्यंत त्यांनी तो सरबत, लिंबू सरबतवाला वगैरे सगळं तयार ठेवलेलं होतं आणि तो घेऊन आला. अण्णांनी यशवंतरावांच्या हस्ते सरबत घेतलं. यशवंतराव गाडीत बसले, सगळ्यांना नमस्कार करून गोड हसून आणि गेले निघून. आसपास बसलेले जे आंबेआई म्हटले, ओ काय अण्णा, किती भोळपटपणा तुमचा. तुम्ही मागणी मांडली, प्रत्येक वेळेला ते हो म्हणले. तुम्ही अमुक पाहिजे म्हटले, ते हो म्हणले आणि झालं ते मान्य केलं, निघून गेले. म्हणले याची लिखापडी कुठं काय झाली? काही नाही, तुम्हाला काही मिळालेच नाही. अण्णा म्हटले, अरे तो यशवंतरावांचा शब्द आहे, तो त्यांनी मला जाहीरपणे दिलेला आहे. आणि तो जर त्यांनी पाळला नाही तर मी त्यांच्या दारात जाऊन बसेल. तर हे जे सुसंस्कृतता जी होती ना आपल्या संपूर्ण राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, त्याच्या संदर्भामध्ये आपण अत्यंत अवनत अवस्थेला पोहोचलेलो आहे, अत्यंत तळाशी पोहोचलेलो आहे. आणि अशा काळामध्ये तुकाराम मुंडे सारखा एक अतिशय वेगळा, कशालाही न जुमानणारा, कायद्याने वागणारा, पण ज्याला काहीतरी बदल घडवायचा आहे असा अधिकारी असणं, असा माणूस आपल्यामध्ये असणं, ही अत्यंत दिलासा देणारी गोष्ट आहे. सोपी नाही. स्पर्धेमध्ये यश मिळवणं हे मोठीच गोष्ट आहे, पण ते जे तत्वाचं अधिष्ठान आहे ते आयुष्यभर टिकवणं ही सोपी गोष्ट नाही. असं बघा, म्हणजे आपण आपल्यालाच मगाशी आता राजू खांडेकरांनी हा प्रश्न उपस्थित केला. मला अलीकडे त्यांचं जे वक्तृत्व असतं ते बोलत असताना मला वाटतं सर मीच बोलतोय हे सगळं. अंतःकरणापासून हा जो संताप आहे, हा जो हे आहे, हे फार वाईट परिस्थितीमध्ये आपण जगत आहोत सगळ्या अर्थाने. आमच्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये फारसा भ्रष्टाचार काही नव्हता, जागाच नाही असं आम्ही समजत असं. पण आता तिथं खालपासून वरपर्यंत रेट ठरवलेले आहेत. प्रोफेसर व्हायचं 1 कोटी रुपये. अरे 1 कोटी कशाला म्हणतात 1 कोटी? साधा PhD झाला त्याचं नुसतं रजिस्ट्रेशन करायचं तर तो जो कारकून आहे तो म्हणतो मला 5,000 रुपये टेबलावर ठेव. काय संबंध आहे? ही डिग्री देणारं विद्यापीठ आहे ते, आणि त्याच्यात नोंद करायची. इतक्या वाटा काढलेल्या आहेत आणि ते ज्या संस्थेमध्ये काम करतो तो संस्था म्हणते तुला तिकडे द्यायला लागत, तू आम्हाला पण दे 50,000, तू आम्हाला पण दिलं पाहिजे. की हे जे कंत्राटदार जे तरुण मुलं आहेत, सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट घेणारे, ते जाहीरपणे सांगा. कोणी मानाल की मगाशी याचा विषय निघाला की UPSC MPSC व्हावं, अधिकारी व्हावं, ही आकांक्षा बाळगणारी अनेक तरुण मुलं असतात. त्याला प्लॅन बी काय असावा, काय नाही, हा ठेवणं फार आवश्यक आहे, फार महत्वाचं आहे. म्हणजे तुकाराम मुंडे 3ऱ्या प्रयत्नात यशस्वी झाले, ते साधं यश नाही. ते देशामध्ये 20वी रँक ही अद्भुत गोष्ट आहे तुम्हाला. पण ती
मिळवताना त्याच्या आधी त्यांना 2 वेळेला एक प्रकारे काय म्हणूया, हार नाही, पराभव नाही, पण तिथपर्यंत पोहोचता आलं नाही, पण ते नावमेद झाले नाही. आता आपल्याला एवढं करूनही पोहोचता आलं नाही तरी सुद्धा नावमेद होऊ नका, एवढं माझं म्हणणं आहे. कारण सरकारी अधिकारी होणं म्हणजे कोणत्या प्रकारची स्वप्न आपण पाहतो. तुकाराम मुंडे होण्याची स्वप्न पाहणारे लोक जवळजवळ नसतातच असं माझं म्हणणं आहे. माफ करा, यापेक्षा सरकारी अधिकारी आहे, कलेक्टर होईल, नुसतं गाडी बंगला वगैरे सगळ्या सोयी असतील, स्टाफ असेल, अमुक असेल, पण याचे जे अनस्पोकन ऑफ पर्क्स आहेत त्याच्या बरोबरी येणारे ते याना त्या पद्धतीने आपल्या मनामध्ये बसलेले असतात. आपल्याला कळलेलं असतं की अमुक अमुक ठिकाणचा निवृत्त न्यायाधीश किंवा काम करणारा न्यायाधीश त्याच्या घरामध्ये इतके कोटींच्या नोटा सापडल्या. आता तो आयुष्य गेलेलं त्याचं आणि शेवटी ते सापडले. आयुष्यभर तर काही प्रॉब्लेम नाही आला. तर या प्रकारच्या सुप्त भावना मनाशी ठेवून जर आपण काही इच्छित असाल, करू इच्छित असाल, तर ते सामाजिक अंगाने तितकंसं बरोबर असणार नाही हे आपण नेहमी लक्षात ठेवा. पण ते सगळं मनात असताना देखील तुकाराम मुंडेंना आपण प्रतिसाद देतो. तुकाराम मुंडे झाले पाहिजेत, त्यांना बळ मिळालं पाहिजे, हे आपल्याला वाटतं. हा एक प्रामाणिकपणेच वाटतं ना. व्यवस्था भ्रष्ट असावी असं कोणालाच वाटत नाही. नाईलाजाने का होईना पण आपण भ्रष्ट होत असतो हेही पण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या आपल्याला भ्रष्ट व्हायची पाळीच येऊ नये म्हणून आपण तुकाराम मुंडेंना पाठिंबा दिला पाहिजे. म्हणजे एका अर्थाने आपण आपल्या स्वार्थासाठी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. हे करण्यामध्ये आपला स्वार्थ आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. समाज स्वच्छ असणं, नीतिमान असणं, अशा आपल्या कल्पनेला आपण जो पाठिंबा देणं आवश्यक आहे. ह्या पुस्तकासंबंधी एक दोन गोष्टी सांगतो फक्त. मला अनेक प्रसंगांचा, अनेक याचा वक्त्यांनी उल्लेख. आता निर्वाणीचा क्षण आहे पहा. रजा तर आवश्यक आहे, मिळत नाही. बाहेर येऊन रजेचा अर्ज खरडला ते हे केला, तर दुसऱ्या एका मित्राने किंवा सहकार्याने ते घेतला, फाडून टाकला. पण हे तो दिलाय नाही, काहीच केलं नाही, निघून गेले. निघून गेल्यानंतर परवानगी शिवाय तुम्ही गेलात म्हणजे तुम्ही नोकरीवर पाणी सोडलेलंच आहे सगळं. कारण वरिष्ठांनी ते नाकारलेलं आहे आणि तुम्ही ते सरळ निघून आलात. मनाशी कार्य ठेवण्यात आलेला होता. यशदामध्ये त्याच अधिकाऱ्याच्या हस्ते त्यांचा सत्कार ठेवला गेला. पण आता इथं कसं काय बोलणार आहे, जरा म्हणजे औचित्य बाळगलं पाहिजे. नाही, तिथं उभं राहून त्यांना आठवण करून दिली की तुम्ही मला रजा दिली नाही. असं तुम्ही अनेकांच्या बाबतीत केलेलं असेल. याच्यामुळं अनेक जण अशा स्पर्धेच्या परीक्षेला मुकलेले असतील. याच्यामुळं अनेक मराठी मुलं IAS होण्यापासून मुकली असतील. तर तुम्ही हे करू नका. हे जे आहे ना, मला विलक्षण वाटतो. म्हणजे लोक म्हणतील हे काय बरं औचित्य भंग केला तुकारामजींनी. नाही, हे त्या त्या वेळेला स्पष्टपणे सांगणं, ते करणं हे फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यासाठी फार मोठं नीतिधैर्य लागतं, फार निष्कलंक मन असावं लागतं. मुंडेंच्या भाषेमध्ये जन्माला आलेलो आहोत. जसं मी मला माहिती नाही, 2-3 मिनिटं. एक लक्ष्मण माने लेखक तुम्हाला माहिती आहे, उपरा नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे. लक्ष्मणच्या ह्या पुस्तकाचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे. तसा तो फ्रेंचमध्ये अनुवाद झाला होता आणि त्या कार्यक्रमासाठी तो पॅरिसला त्याला तिकडे नेलेलं होतं. ते तिथं ज्या वेळेला याची ओळख करून यायची वेळ आली त्यावेळेला तो त्या ओळख करून त्या प्रकाशक म्हणा किंवा त्यांच्या टीम मधल्या एका माणसाने याला विचारलं, मराठीमधून अनुवाद झालाय, कोण काय भाषा आहे, मराठी कोणती भाषा आहे वगैरे का. तर तुकारामचं
सॉरी, लक्ष्मणचं इंग्रजी तुमच्या माझ्यासारखं. तो अगदी जोरजोराने हातवारे करून सांगायला की मराठी इज अ ग्रेट लँग्वेज. तुकाराम हॅज रिटन इन इट, ज्ञानेश्वर हॅज रिटन इट. तो म्हणला थांबा थांबा थांबा, तुकाराम? म्हणलं हा, तुकाराम हा सेंट पोएट आहे वगैरे असं. ओके ओके म्हणे, तू यू नीड नॉट से एनिथिंग फर्दर, इट्स ओके. त्या माणसाने तो लक्ष्मणचा जो उल्लेख परिचय जो करून दिला, द रायटर इज फ्रॉम द लँड ऑफ तुकाराम. आता याचं कारण काय आहे की तुकाराम हा जनतेचा कवी, सामान्य म्हणजे ते इथले जे पंत मंडळी होती ती काय त्याला फार मोठा कवी मानत नव्हती, पण सामान्य माणसाने त्याला कायम करून ठेवला. तो फार मोठा कवी. हे ज्या वेळेला हे परदेशी लोक आले आपल्याकडं, पोर्तुगीज, डच, वलंदेज, वलंदेज म्हणजे हॉलंड मधले, त्याला वलंदेज असा मराठी शब्द आहे. तर ह्या सगळ्या लोकांच्या लक्षात आलं की अरे हा मोठा कवी, भाषा शिकत होते, संस्कृती शिकत होते. त्यांच्या लक्षात आलं की अरे हा जागतिक दर्जाचा कवी. त्या प्रत्येकाने आपापल्या भाषेमध्ये अनुवाद करून तुकाराम त्यावेळेला नेलेला होता. आणि म्हणून फ्रेंच लोकांना आपल्यापेक्षा जास्त तुकाराम माहित होता. आणि म्हणून तुकारामाचा हा लेखक काय आहे, कुठला आहे, हा तुकारामाच्या देशातला लेखक आहे. आधुनिक काळामध्ये अशाच प्रकारची ओळख महाराष्ट्राला मिळो अशी अंतःकरणापासून प्रार्थना करतो. त्यासाठीचं बळ त्यांच्या पाठीमागं उभं करण्याची बुद्धी आणि क्षमता आपल्याला लाभो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.